हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एडी ट्युटोरियल्स. तर आज आपण ट्रिगोनोमेट्रीवरचा PYQ बघणार आहे, जो की आहे 2022मध्ये हा PYQ विचारलेला होता. हा एकदम बेसिक ट्रिगोनोमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. हा कसा सॉल्व करायचा हे आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. क्वेश्चन एकदम इझी आहे. काय काय दिले आपण ते बघूयात. काय दिले त्यांनी, लेट कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा किती दिले, 4/5 दिले, आणि साइन ऑफ अल्फा मायनस बीटा किती दिले, 5/12 दिले, आणि दोन्ही पण अल्फा आणि बीटा काय दिले, लेस दॅन ऑर इक्वल टू π/4 दिले. म्हणजे अल्फा पण मी काय घेते, अल्फा पण माझं किती आहे 0 आणि π/4च्या मध्ये, बरोबर आहे ना. आणि बीटा पण काय आहे π/4च्या मध्ये, बरोबर आहे ना. जर म्हणजे मी आता ह्याच्यात अल्फा आणि बीटा दोघांची ऍडिशन केली तरी पण ते काय होणार आहे, π/2 पेक्षा छोटी असणार आहे. 0 to π/2 मध्ये लाई करणार आहे. आणि जरी सबट्रॅक्शन जरी केलं तरी ते फर्स्ट क्वार्टर मध्ये जाणार आहे. म्हणजे निगेटिव्हचा काही प्रश्न नाही, बरोबर आहे ना. म्हणजे हे सगळं जे काय चाललंय ते आपलं फर्स्ट क्वार्टर मध्येच चाललंय. आता मग आपण एकदम आपलं बेसिक ट्रिगोनोमेट्री यूज करूयात. त्यांनी काय दिलंय, कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा किती दिलंय, 4/5. तर आपला बेसिक ट्रिपलेट आपल्याला माहिती आहे. मी काय करते, सपोज केला की हा अँगल माझा अल्फा प्लस बीटा आहे, तर ह्याचा कॉस किती दिलाय 4/5. कॉस म्हणजे काय, ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्युअस 4/5. तर 3, 4, 5 चे ट्रिपलेट असते म्हणजे ही साइड 3 निघेल, बरोबर आहे ना. आणि दुसरं काय दिलंय त्यांनी, साइन ऑफ अल्फा मायनस बीटा. आणि मी प्लसच का घेतले, कारण की आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वार्टर मध्ये, आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज काय असतात, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे निगेटिव्हचा काय प्रश्न नाही, बरोबर आहे. आता बघूयात किती दिले, हे 5/13 दिले, बरोबर आहे ना. तर आता ह्याची पण जर मी डायग्राम काढली तर हे किती आहे, अल्फा मायनस बीटा आहे, आणि ह्याचं किती दिलंय, साइन दिलाय, म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. आणि आपल्याला माहिती ट्रिपलेट कितीची असते, 5, 12, 13 ची. आता त्यांनी इथं विचारलं काय, टॅन ऑफ 2 अल्फा विचारले. आता टॅन ऑफ 2 अल्फा आपल्याला माहिती आहे, 2 अल्फाला जर मी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटाच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणलं तर मी काय लिहिणार आहे, अल्फा प्लस बीटा, बरोबर आहे ना, आणि प्लस अल्फा मायनस बीटा, बरोबर आहे ना. प्लस बीटा मायनस बीटा कॅन्सल होईल आणि अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा होईल. पण ह्याचा कोणता रेशो विचारलाय, टॅनचा विचारलाय. म्हणजे आता मी ह्या दोन्ही साईडला टॅन घेऊ का, म्हणजे मी असं लिहिणार टॅन 2 अल्फा जे आपल्याला पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे, टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा हा एक अँगल प्लस ऑफ अल्फा मायनस बीटा, बरोबर आहे ना. मग इथं आपण कुठला फॉर्म्युला लावणार, टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला लावणार, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, जो की काय असतो, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन किती असतं, 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी असतो. आता आपल्या ह्या कंडिशन मध्ये ए किती झालाय, अल्फा प्लस बीटा, आणि बी किती झाले, अल्फा मायनस बीटा. आपण आता फॉर्म्युला यूज करूयात, बरोबर आहे. आता फॉर्म्युला यूज केलं तर काय होतं ते आपण बघूयात. तर टॅन ए म्हणजे किती होणार, टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा होणार, प्लस काय होणार, टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा, बरोबर आहे, डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा इंटू टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा होईल, करेक्ट आहे. आपण आता आपल्याला इथून जसं कॉस आहे तर ह्या डायग्राम वरनं आपल्याला टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा आपण फाइंड आउट करू शकतो. टॅन म्हणजे काय होणार, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, म्हणजे किती होणार, 3/4. आणि पॉझिटिव्ह काय होणार, कारण मध्ये आपला फर्स्ट क्वार्टर मध्येच राहणार आहे. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा हे दोन्ही पण काय राहणार आहेत, आपले ह्याच्यातच राहणार आहेत, फर्स्ट क्वार्टर मध्येच राहणार आहेत. आणि टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा हे पण काय होणार आहे, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, म्हणजे किती होणार आहे, 5/12. म्हणजे आता ह्या दोन व्हॅल्यू मी इथं पुट करू का, ह्या दोन व्हॅल्यू आपल्या ह्या इक्वेशन मध्ये पुट करते. तर काय होणार, अल्फा प्लस बीटा किती होतं, 3/4 प्लस हे किती आहे, 5/12, बरोबर आहे, डिवायडेड बाय 1 मायनस हे किती होणार,
3/4 आणि हे किती होणार आहे 5/12 बरोबर आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करूयात, बघूया किती आलं होतं. म्हणजे मी इथे परत लिहिते, tan 2α इज इक्वल टू किती होतं 3/4 प्लस 5/12 अपॉन 1 मायनस 3/4 इंटू 5/12 बरोबर आहे. आता ह्याचा वरती एलसीएम घेतला तर किती होईल 12 निघेल एलसीएम, तर हे किती राहील 3 त्रिक 9 प्लस 5 9 प्लस 5 डिवायडेड बाय, आता ह्याचा एलसीएम घेतला तर काय होईल 12 चोक 48 बरोबर आहे. 12 चोक 48 म्हणजे 48 मायनस हे 15 होईल बरोबर आहे. आता 12 के 12 12 चोक 48 बरोबर आहे. 9 प्लस 5 म्हणजे किती होणार 9 प्लस 14 भागिले 1 गुणिले, आता 48 वजा 15 किती राहणार 33 राहील ना बरोबर आहे. आणि हे 4 इकडं मल्टिप्लायला करेक्ट आहे. 14 4 ने गुणलं किती राहील 14 म्हणजे किती ना 56 डिवाइड बाय 33 म्हणजे tan 2α जे की आपल्याला गिवन क्वेश्चन मध्ये विचारलेलं त्याची व्हॅल्यू किती आली 56 डिवाइडेड बाय 33 म्हणजे ऑप्शन नंबर किती आला ऑप्शन नंबर ए इज काय आला आपलं करेक्ट आन्सर आला. I hope you understand the video. Thank you.